गोलंदाज ललित. ओम दत्त संघ 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. विनोद आहिरे तसेच अक्षय राठोड ही सलामीची जोडी आहे ओम दत्त कसारा संघाकडनं. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज ललितला पाहू शकाल. P1 चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पंचांकडनं ग्रीन सिग्नल दिला जातोय. पहिला बॉल ललित गोलंदाज टाकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झालाय. पहिलाच बॉल बिग ब्लास्ट करायचं होतं, मिस टायमिंग राहिला आणि पहिल्याच बॉल वरती महत्वाचा फलंदाज बाद करण्यास यशस्वी ठरलाय ललित. फलंदाज आपण पाहत आहोत डगआउटच्या आसऱ्याला परतावं लागेल. फलंदाज गॉन. गेलं तर पहिल्याच बॉल वरती महत्वाचा फलंदाज बाद झालेत. विनोद आहिरे हा फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर बॅटची कडा होती, तदनंतर यष्टीरक्षकाने टिपला झेल. अगदी पहिला धक्का लागला टीम ओम दत्त कसारा संघाला. न्यू बॅटर आपण पाहू शकाल मैदानामध्ये एंटर झालेत. शुभम आहिरे हा फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. अगदी पाहायला गेलं तर ललितला पहिली सफलता मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. बिग ब्लास्ट करायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. अगदी पाहायला गेलं तर या P1 च्या षटकामध्ये ललितची सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. गोलंदाजी चांगली करतोय. अगदी आपण सातत्याने बघत असतो P1 च्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा फलंदाज बनवत असतात, परंतु या षटकामध्ये अगदी इथनं फलंदाजांना कुठेतरी रोखण्यात यश येत आहे गोलंदाज ललितला. इथे हा फटका भरपूर चांगला 38 प्रकाश होते. बरोबर 38 सर्कल मध्येच हा चेंडू अडवला गेलाय. एक सिंगल येते. एका सिंगलला पाहायला गेलं तर ओम दत्त कसारा संघाचा श्री गणेशा झालाय. अगदी इतना शोएब सर अकाउंट ओपन केलं जात है. जी बिल्कुल पहला ही झटका दिया है विनोद आहिरे के रूप से. 3 गेंदें हो चुकी है कि युवा गेंदबाज गेंदबाजी ट्रैक पर है. बहुत अच्छी शुरुआत की है ललित ने अपनी ओवर की. अक्षय राठौर स्ट्राइकर एंड पर है. ओ बिल्कुल बैकफुट पर जाकर कंड किया और ये गेंद गैप में ढकेला है. बिल्कुल बैकवर्ड पॉइंट पर ये गेंद ट्रैवल होती हुई सीमा रेखा के बाहर. 4 रन. यस अगदी पाहायला गेलं तर चौकार आलाय. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 वरती. यस अगदी आता मात्र कुठेतरी पाहायला गेलं तर अक्षय राठोड च्या बॅट मधनं चौकार आलाय. अगदी बॅककीपला थोडासा खाली ठेवून फटका मारण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहायला गेलं तर फलंदाजापासून थोडासा चेंडू हा दूर ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. पहिले षटक आपण पाहत आहोत. 5 चेंडू टाकलेत, 5च धावा खर्च केल्यात. महत्वाचा एक गडी सुद्धा बाद केलाय. म्हणजेच काय तर या P1 च्या षटकामध्ये गोलंदाजी ललितची चांगली होती. पुन्हा एकदा सज्ज झालेत शेवटचा बॉल टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी पुलारेंचा चेंडू कॉलिंग 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 पोहोचलेत. यस डायरेक्ट हिट जर झालं असतं सोएब सरता दुसरा धक्का लागण्याचे चान्सेस होते, परंतु इथनं विचार केला तर फलंदाज यशस्वीरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. पहिला षटकाचा वाजवी खेळ झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 6. बिल्कुल पहली ओवर की समाप्ति होती हुई ललित गेंदबाजी ट्रैक पर थे. उनके स्पेल में कुल 6 रन बने, 1 विकेट आई. अब गेंदबाजी ट्रैक पर द प्रिंस लखन को गेंद थमाई है कैप्टन ने.
बिल्कुल मैडेटी पावर प्ले का ओवर लखन करेंगे। एक ग्रेट ऑलराउंडर है, एक अच्छे ऑलराउंडर है, फिलहाल गेंदबाजी ट्रैक पर है। पहली ओवर की समाप्ति 6 रन 1 विकेट के नुकसान पर ओम दत्त का सहारा। शुभम और अक्षय के बीच ये पार्टनरशिप बिल्ड होती हुई, जहां पर अक्षय राठौड़ ओपनिंग में आए थे, 3 गेंदों का सामना किया 5 रन पर बल्लेबाजी करते हुए। लखन तैयार है। ओवर नंबर 2 की शुरुआत होती हुई ओवर द विकेट से पहली गेंद अक्षय राठौड़ ऑन साइड में फ्लिक किया है, पहला रन मुकम्मल। 2 टप्पे पर गेंद को फील्ड किया। सिंगल के चलते रनों की संख्या 7 रन, 7 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। स्ट्राइकर इन पर बैट्समैन शुभम आहिरे। पहली विकेट खोई थी। कहीं ना कहीं स्कोरबोर्ड बहुत धीमी तरह से चल रहा है। दूसरा मैच भी लो स्कोरिंग था। इस मैच में भी बहुत खूब गेंदबाजी, जिस तरह से ललित ने गेंदबाजी की थी उसको जारी रखते हुए लखन गेंदबाजी करते हुए। यस, अगदी सर, कालचा विचार केला ना तर या कालच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या धावा होत होत्या। हवेचा जो झोक होता तो रायटी फलंदाजासाठी भरपूर पोषक होता, परंतु या आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅच होत आहेत। फटका भरपूर चांगला आहे, लॉंग ऑनला षटरक्षक आहेत। P2 चे षटक इथं आपण अनुभवत आहोत। या P2 षटकामध्ये मी मगाशीच उल्लेख केला होता, 3 षटरक्षक 38 वर्तुळाच्या बाहेर आपण पाहू शकाल। अगदी आपण पाहत आहोत मिड विकेटला षटरक्षक आहेत, लॉंग ऑनला आहेत, तदनंतर आपण पाहतात लॉंग ऑफला एक षटरक्षक तैनात केला गेला। स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपण पाहू शकाल अक्षय राठौड हा फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमधनं पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता। बिग ब्लास्ट करायचं होतं, मिस टायमिंग आहे, मिस टायमिंग आणि हा झेल झालाय कंप्लीट। अगदी पाहायला गेले तर दुसरा धक्का लागतोय तो म्हणजे टीम ओम दत्त कसारा संघाला फलंदाज बाद। अगदी यस, डीजे रॉकर्स थोडेसे मूड मध्ये आले होते। अगदी अजून एक चांगला बॉल। अगदी पाहायला गेलं तर हा चेंडू भरपूर चांगला होता, पुलर लेनचा होता, खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये। अजून एक चांगला बॉल। लखन साबळे हा गोलंदाज आपण पाहत आहोत, अगदी 2च धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात। शेवटचा बॉल, हा चेंडू सोडून दिलाय। यस, मंगेशजी उबाळे सरांच्या माध्यमातून हा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉल। शेवटचा बॉल अजूनही टाकायचा आहे। धावफलकाला हवे तशा धावा आल्या नाहीयेत आतापर्यंत, फक्त 90 धावा आपण धावफलकाला पाहत आहोत। अजून एक बॉल सोडून दिलाय, बॅक टू बॅक दुसरा, सलगचा दुसरा। यस, व्हाईट बॉल, आउटसाइड द लेग स्टंप। या दोन्ही चेंडूंचा जर विचार केला तर पिचिंग थोडीशी खराब राहिली आहे। लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आपण पाहत आहोत। सलगचे 2 चेंडू वाईट टाकले जात आहेत। लखन साबळे आतापर्यंत पाहायला गेलं तर सोहेब सर गोलंदाजी या गोलंदाजांनी चांगली केली आहे। जी बिल्कुल, बहुत उमदा गेंदबाजी, 4 रन बने सिर्फ। ओहो, इस मर्तबा इस बीच इनसाइड आउट खेला था, डीप में प्रोटेक्शन था पर गेंद बाहर। 6 रन। यस थँक्स। अगदी पाहायला गेलं तर डीजे रॉकर्स किरण बोंडे थोडीशी मूड मध्ये पाहू शकाल आपण या सकाळच्या सत्रामध्ये। अगदी त्यांचं सुद्धा सहर्ष असं स्वागत।
आलेल्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सुद्धा या कसारा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष असं स्वागत. सामना फार महत्वाचा रंगलाय. अगदी आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकामध्ये अगदी आपण पाहत आहोत 16 धावा पाहत आहोत. महत्वाचे 2 फलंदाज बाद झालेत. अगदी आपण पाहत आहोत योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या या सामन्यांची एन्जॉयमेंट घेऊ शकतात. अगदी एक चांगलं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अगदी यस ललितला पाहू शकाल. तिसरे षटक पहिला बॉल अप्रतिम गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. कानाजवळनं स्विंग करत जाऊन स्थिरावतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. जी बिल्कुल अपने स्पेल की दूसरी ओवर जहां पर गेंदबाजी ट्रैक पर ललित है. पहले ओवर में 6 रन बने थे. दूसरी ओवर की शुरुआत काफी अच्छी है. पहली गेंद बिल्कुल डॉट. एक सफलता भी मिली है. कसारा में टेनिस क्रिकेट को बहुत प्यार है. बिल्कुल काफी दर्शक सुबह के सत्र में इस बीच ऑफ ड्राइव किया और इस गेंद पर सिंगल प्राप्त हुई. सिंगल के चलते स्कोर कार्ड 17 रन. यस अगदी पाहायला गेलं तर या षटकाची सुरुवात आपण पाहिली होती चांगली झाली होती. लॉंग ऑफला थोड्याशा चुका झाल्यात. षटकार आला होता. अजून एक चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक नाही आहेत. खाली क्षेत्र निवडलं गेलंय आणि अजून एक हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 4 धावेंसाठी येतोय चौकार. जी बिल्कुल अब ज़रूरी थी रनों की रफ्तार बढ़ाने की और वही प्रशांत की कोशिश है. प्रशांत एक अच्छे अंदाज में नजर आते हुए, एक अच्छे टच में नजर आते हुए 3 गेंदों का सामना किया 10 रन पर बल्लेबाजी करते हुए. कुल स्कोर 21 रन है. 2 विकेट के नुकसान पर ओमदत्त कसारा. 3 गेंदें हो चुकी है. पहली गेंद डॉट थी. दूसरी गेंद पर सिंगल आई थी. प्रशांत स्ट्राइकर एंड पर थे और 4 रन लगाए हैं. इस बीच ऑन साइड में खेलना चाहते थे. बल्ले का बाहरी सिरा लगा. गेंद गैप में है. डीप में प्रोटेक्शन था पर गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. मिलेंगे इस गेंद पर 4 रन. बैक टू बैक 2-4 आते हुए ललित गेंदबाजी ट्रैक पर है. 4 गेंदें हो चुकी है. 2 गेंदें शेष है जिसमें अब तक 15 रन बने उनकी इस दूसरी ओवर तक 10 गेंदों पर. ओहो बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास था. कामयाबी मिली. पॉपिंग क्रीज में बिल्कुल टप्पा और विकेट कीपर की दस्तानों में सीधा जाकर गेंद बैठी. ये गेंद आई है डॉट. आखिरी गेंद शेष. गेंदबाजी ट्रैक पर ललित अपनी स्पेल की आखिरी गेंद. ये ओवर थोड़ा महंगा गुजरता हुआ ललित का क्योंकि 2-4 लगे इस ओवर में. ओहो शॉर्ट गेंद. काफी तीखा बाउंसर. बिल्कुल बल्लेबाज को समझ ही नहीं आई ये गेंद. 3 ओवर की समाप्ति हुई आफ्टर 3 ओवर. स्कोर बोर्ड 25 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम ओम दत्त कसारा. तीन षटकानंतर धावसंख्या 25 या आकड्यावर आहे. अब गेंदबाजी ट्रैक पर द प्रिंस ऑफ कसारा सागर अगान एक फाइनेस्ट फिनिशर, ग्रेट ऑलराउंडर गेंदबाजी ट्रैक पर, जहां पर खुद कैप्टन है
काफी निर्णायक ओवर रहेगा क्योंकि पिछला ओवर गेंदबाजी ट्रैक पर ललित थे, 9 रन बने थे उस ओवर में, 2 4 आए थे। लो स्कोरिंग मैच भी यहाँ पर बहुत जबरदस्त होता हुआ। जिस तरह से दूसरा मैच किरण खुराडे ने अच्छी गेंदबाजी की थी। सागर आघान राउंड विकेट से पहली गेंद, ओहो ऑन साइड में, अब कलाइयों का इस्तेमाल किया था। डीप में फील्डर थे, तैनात थे, काफी कुछ सीखने मिलेगा इस बिल्कुल यंग खिलाड़ी नजर आते हुए। सुबह के 17 से काफी यंगेस्ट प्लेयर है। ये कैच ड्रॉप हुई है, उसी के चलते इस गेंद पर सिंगल प्राप्त हुई। सिंगल के चलते अंपायर इस गेंद पर सिंगल बनी थी जी, बिल्कुल, थैंक यू। 26 रन, 26 ऑन द बोर्ड। सागर आगान पहली गेंद पर मौका बनाया था, कहीं ना कहीं रनिंग कैच थी। ऑन साइड में काफी उछाल, बहुत बेहतरीन गेंद, गुड लिंक स्पॉट पर इस गेंद को रिलीज किया, काफी उछाल मिला, बल्लेबाज को समझ ही नहीं आई ये गेंद आई है डॉट। देखो रिप्ले में, हम स्क्रीन रिप्ले में देख सकते हैं जिस तरह से गेंद को रिलीज किया, काफी उछाल था, बिल्कुल विकेट कीपर के दस्तानों में जाकर बैठी है, आइए डॉट। 2 गेंदें हो चुकी है। इस बीच मिस टाइम स्ट्रोक है अपने फॉलो थ्रू में खुद सागर आगान, और तीसरे अटेम्प्ट में इस कैच को कैरी किया। तीसरा झटका लगता हुआ टीम ओम दत्त कसारा को 26 रन 3 विकेट के नुकसान पर। बिल्कुल तीसरा झटका लगता हुआ यहां से, बहुत खूब गेंदबाजी का नजराना पेश करते हुए गेंदबाज सागर आघान। तीसरी गेंद पर उनको सफलता मिलती हुई अब तक उनकी ओवर में 3 गेंदें हो चुकी है, 1 रन और 1 सफलता। नए बैट्समैन संकेत मौर्य स्ट्राइकर एंड पर, बिल्कुल छोड़ा है, ऑफर नहीं किया क्योंकि गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर है। अंपायर ने घोषित किया था वाइड, पर तुरंत उस फैसले को, अंपायर के फैसले को सागर आगान ने चैलेंज किया, रिव्यू मांगा है, डीआरएस का इस्तेमाल किया है, चेक किया जाएगा, जहां पर टेक्निकल टीम जुड़ चुकी है। ऑन फील्ड अंपायर डिसिजन, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचा जो फलंदाज आहे त्या पाहायला गेलं तर त्या कारणास्तव हा चेंडू कॅचअप करता आला नाहीये। अगदी आपण पाहू शकाल फेअर डिलिव्हरी, वाईट डिलिव्हरी, यस वाईट बॉल येतोय। अगदी आपण पाहता सागर आगान गोलंदाजी ट्रॅक वरती हा गोलंदाज आहे, राईट आर्म राऊंड द विकेट, हाफ ट्रॅकर, शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल, आणि हा झालाय पॉवरफुल, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय षटकार। पाहता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संकेत मोरे याच्या बॅट मधनं हा षटकार येतोय। बॅकफुटला गेलेत, फटका दर्जेदार, गॅप मध्ये आहे, 1 बाउन्स, हा देखील निघून चाललाय सीमा पार, 4 धावांसाठी येतोय चौकार। फटके आपण पाहत आहोत, राईट आर्म राऊंड द विकेट, शेवटचा बॉल,
आडवा बॅटना इथनं पाहायला गेलं तर फटका मारण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. अगदी आपण पाहू शकाल 4 षटकांचा खेळ झालाय. या 4 षटकांच्या खेळामध्ये 37 धावा धावफलकाला पाहतात, 3 गडी बाद. जी बिल्कुल, बहुत अच्छा स्पेल गुजरा क्योंकि 2 बाउंड्रीज आने के बावजूद सिर्फ 12 रन बने. एक सफलता मिली सागर अगान को. 4 ओवर की समाप्ति, 37 रन, 37 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. अब यहाँ से संकेत मोरे ने काफी अच्छी बल्लेबाजी की है. 2 बाउंड्रीज उनके बैट से आए हैं. शुभम आहिरे को यहाँ से उनका साथ निभाना होगा. अब रनों की रफ्तार बढ़ानी होगी, जिस तरह से स्ट्राइक रेट बढ़ाना होगा, क्योंकि 7 गेंदों का सामना किया है 4 रन पर बल्लेबाजी करते हुए. देखो ये टेनिस क्रिकेट है, आपको डगआउट से सेट होकर आना पड़ता है. अब बिल्कुल हाथों को खोलना होगा और रन बनाने होंगे, क्योंकि आखिरी ओवर है और डेथ ओवर में गेंदबाजी ट्रैक पर प्रकाश के हाथ गेंद थमाई है. मोर्चे पर डेथ ओवर में गेंदबाजी के लिए गेंदबाजी ट्रैक पर प्रकाश कुंदे. यस, अगदी सुरुवात कुठेतरी पाहायला गेलं तर आपण पाहिलेत पहिल्या षटकामध्ये कमी धावा आपण पाहिल्या होत्या. P1च्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या. त्यानंतर पाहायला गेलं तर आता मात्र फटकेबाजी चांगली होते. अगदी आपण पाहिलं तर या 4थ्या षटकामध्ये आपण पाहिलं हव्या तशा धावा आल्यात. टोटल धावफलक 27 वरती पाहत आहोत. प्रकाश गोलंदाज ट्रॅक वरती प्रकाश कुंदेला आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बिग ब्लास्ट करायचं होतं. एलिव्हेशन पाहावं लागेल. हवे तसं जुळलंय आणि लॉंग ऑफला क्लिअर करत असताना अजून एक येतोय धमाका. 6 धावेसाठी षटकार. यस, अगदी पाहायला गेलं तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा फटका आपण पाहिलात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत शुभम, त्याच्या बॅट मधनं हा स्ट्रोक आपण पाहिलात. अफलातून फटकेबाजी आता मात्र केली जाते या शेवटच्या षटकामध्ये. अगदी पाहायला गेलं तर प्रकाश वरती हे आक्रमण चढवलं गेलंय. अगदी पहिल्याच बॉल वरती षटकार येतोय. टोटल धावफलक 43 वरती जाऊन पोहोचलाय. अगदी आता मात्र पाहायला गेलं तर आक्रमक पवित्रा कुठेतरी फलंदाज आपण पाहत आहोत शुभमच्या माध्यमातून. इथे हा बॉल सोडून दिलाय. लगेचच पंचांनी चेक केलं गेला. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट चेंडू हाताळला जातोय. अगदी थोडंसं प्रेशराइज असतील प्रकाश, कारण पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला. थोडंसं मनामध्ये दडपण असेल, तेच दडपण काहीसं या बॉलवरती थोडंसं पाहण्यात आलं. व्हाईट बॉल हाताळला जातोय. फलंदाजापासून थोडासा हा चेंडू दूर ठेवला होता. अगदी पाहायला गेले तर हा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल येतोय. टोटल धावफलक 44. इथे अजून एक चांगला स्ट्रोक. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑफला अजून एक ठोकलाय. दर्जेदार 6-6-6 षटकार. येस, अगदी पाहायला गेले तर बॅक टू बॅक 2 मोठे फटके आपण पाहिलात. शुभम आता मात्र फलंदाज पूर्णपणे हावी होतोय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. त्यानंतर एक एक्स्ट्राची धाव खर्च केली प्रकाशनं. पन्नास धावा धावफलकाला लागल्या गेल्यात. अगदी पाहायला गेले तर अर्धशतक कंप्लीट झालंय. संघ आपण पाहू शकाल ओम दत्त कसारा आता मात्र पूर्णपणे कमबॅक केलाय. कुठेतरी पहिल्या 3 षटकामध्ये थोडंसं थांबवण्यात यश आलं होतं धर्मवीर कसारा संघाला, परंतु प्रकाश वरती आक्रमण चढवलं जातं. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सज्ज झाला हा गोलंदाज. इथे अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहेत. क्षेत्ररक्षण आता मात्र चांगलं होतं. अगदी आपण पाहिलं तर जास्तीचे फटके आपण लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहत आहोत. तर आता मात्र लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने जो हवेचा झोक आहे त्या दिशेला जर फटका आपला ताकदीचा जर नसला तर कुठेतरी या हवेच्या दिशेने
फटके सीमा पार होत नाहीयेत, त्या कारणास्तव जास्तीत जास्त फटके लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू सोडून दिलाय. अगदी फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू वाईट आहे की काय. फेअर डिलिव्हरी. अगदी जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती अगदी हा बॉल रिलीज झाल्याच्या नंतर बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 51 धावा धाव फलकाला जोडल्या गेल्यात. अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, होणार नाहीये चुकी. लखन साबळे होता, टिपलाय जेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. येस, अगदी आपण पाहायला गेलं तर फुल टॉस बॉल होता आणि फुल टोल वसूल करता आला नाहीये, परंतु संकेत मोरे हा फलंदाज आपण पाहिलात. वैयक्तिक 5 चेंडू खेळत असताना 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. शुभम अहिरेला आपण पाहतात नॉट स्ट्रायकिंग एंडला आहेत. 10 चेंडू तो देखील खेळलाय. त्याच्या बॅटमधून आपण 17 धावा पाहिल्यात. अगदी फलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये भरपूर चांगली होती. शेवटचा बॉल शिल्लक. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. सागर टेमकर. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉल मध्ये मोठा फटका येईल का, गोलंदाज सक्सेस होतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटचा बॉल. लवर फुल टॉस. इथनं फटका भरपूर चांगला आहे. लखन आहेत, चुकी होणार नाहीये. चेंडू अडवला गेलाय, फेकी केलाय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी यस रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद झालाय. पहिल्या सत्राचा खेळ झालाय. टोटल पाहायला गेलं तर धाव फलकावरती धावा आपण पाहत आहोत 52 धावा आणि 53 धावेंचं टार्गेट सेट केलं गेलंय टीम धर्मवीर कसारा संघासमोर. अगदी आमच्यापर्यंत एक सूचना पोहोचवली गेली आहे. कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण कसारा प्रीमियर लीग पाहत आहोत. सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करत आहोत. परंतु तुमचा जो रिपोर्टिंग टाइम आहे त्या टायमाच्या आधीच आपण घरामधनं निघायचं आहे. घाई गडबडीत येऊ नका. अगदी नुकताच एक थोडासा प्रॉब्लेम झाला होता. घाईमध्ये आपण येतात, अगदी बाईक घेऊन येताना काही होऊ शकतं. त्या कारणास्तव आपण थोडा आधीच निघा आणि दिलेल्या वेळेवरती रिपोर्टिंग करायची आहे. यस, अगदी आजचा दिवसाचा जर विचार केला, आजचा दिवसाचा जर या गटाचा विचार केला तर पूर्णपणे या कसारा गावातील संघ आहेत. त्या कारणास्तव आपण रिपोर्टिंग वेळेवर करायची आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिलात. या पहिल्या सत्राच्या खेळामध्ये 52 धावा धावफलकाला जोडल्या गेल्या. 53 धावेंचं टार्गेट सेट केलं गेलंय टीम धर्मवीर कसारा संघासमोर. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमना इन्व्हाइट करतोय. एकता कसारा संघाचा कर्णधार तसेच शिवसंघर्ष कसारा संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार यायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. एकता कसारा संघ, शिवसंघर्ष कसारा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. एकता कसारा संघ कर्णधार या. नाणेफेकीचा कौल केला जाईल. अगदी आपण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीज साठी एक सायकल आहे. या सायकल साठी कोणता खेळाडू निवडला जाईल हे आपण संडे
बिग संडे मध्ये पाहू शकाल, कारण संडेच्या दिवशी मेगा फायनल असेल, फायनलचा दिवस असेल. पुन्हा एकदा क्रिकेट लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष असं स्वागत करतोय. या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण पाहत आहोत भरपूर लाडके क्रिकेट रसिक सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेत. यस, अगदी जर पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहत आहोत राजू पाटील उर्फ राजा. हा गोलंदाज सज्ज झाला. अगदी थोडीशी दुखापत ग्रस्त असतील, परंतु क्रिकेटसाठी हा क्रिकेटचा वेळ आहे मित्रांनो. अगदी मैदानामध्ये एंटर झालेत आणि गोलंदाजी P1चं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला प्रिन्स ऑफ कसारा सागर आघान आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल, सेन्सिबल क्रिकेट. अगदी पाहायला गेलं तर सागरला माहित आहे 53 धावेंचा पाठलाग करायचा आहे, परंतु हा पाठलाग करण्यासाठी मी शेवटपर्यंत खेळलो पाहिजे. त्या कारणास्तव पहिल्याच बॉलवरती थोडासा सेन्सिबल क्रिकेट दाखवला जातोय. धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल आलाय. राजू पाटील आपण पाहतात गोलंदाज ट्रॅक वरती. अगदी यंगस्टर गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका भरपूर चांगला होता. अगदी पाहायला गेला तर पॉइंटच्या दिशेला झेल सोडला. झेल सोडलाय की मॅच सोडलाय येणारी वेळच सांगून जाईल. अगदी एक विस्फोटक असा फलंदाज आहे सागर आगान आणि त्याचा तुम्ही झेल सोडतायत म्हणजेच भरपूर मोठी चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहू शकाल चॉप केलं होतं. पॉइंटच्या डोक्यावर हा चेंडू उडवायचा होता, परंतु इथनं झेल झालाय ड्रॉप. हा फटका भरपूर चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. यस, चांगला स्टॉप. अगदी पाहायला गेलं तर पाहाने हा चेंडू अडवला गेला. अगदी फुटबॉलचं चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 वरती. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी लोरे साहेबांकडनं सागरसाठी एक पारितोषिक, सिद्धेशसाठी षटकारासाठी 101 रुपये. आदरणीय सन्माननीय ईश्वरजी भांगरे साहेबांकडनं शुभेच्छा आल्यात. संजयजी आहिरे हा जो खेळाडू आहे त्याच्यासाठी शुभेच्छा ईश्वरजी भांगरे साहेबांकडनं आल्यात. तर यस, अगदी आपण पाहूयात गोलंदाज राजू गोलंदाजी चांगली करतोय. बॅटची कडा होती. अगदी हा झेल सोडलाय आणि पाहू शकाल फाईन लेग क्षेत्राला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. अडला जाईल का? पुन्हा एकदा फुटबॉलचं चित्र. अगदी इथनं पाहू शकाल हा चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक 5 वरती जाऊन पोहोचलाय. यस, अगदी पाहायला गेलं तर 2 धावा आल्यात. राजू पाटीलचं षटक भरपूर चांगलं आहे. P1चं षटक आहे. या P1च्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती जागा बनवली. तदनंतर हा फटका इथनं पाहू शकाल डीप स्क्वेअर लेगला चेंडू निघून गेलाय. 4 धावेंसाठी येतोय चौकार. मदद से स्कोरबोर्ड 9 रन। पहली ओवर की समाप्ति हुई मैड्रिटी पावर प्ले का पहला ओवर, जहां पर राजू पाटिल थे। विश्लेषण अगर किया जाए उस ओवर का, पहली गेंद डॉट थी, दूसरी गेंद पर सिंगल बनी थी, तीसरी गेंद पर 2 रन, फिर डॉट, फिर 2 रन और आखिरी गेंद पर 4। प्लस पॉइंट ये है धर्मवीर कसारा के लिए कि अभी तक विकेट खोया नहीं है। और स्ट्राइकर एंड पर अब प्रिंस ऑफ कसारा, बैट्समैन सागर आगान। 6 गेंदे और 9 रन, 53 रनों का लक्ष्य है जो सेट किया गया है। ओम दत्ता कसारा अब गेंदबाजी ट्रैक पर, शुभम आहिरे गेंदबाजी ट्रैक पर है और उनका सामना करेंगे इस विभाग के एक दिग्गज बैट्समैन, एक ग्रेटेस्ट ओपनर, एक ग्रेट ऑलराउंडर बैट्समैन सागर आगान।
पहली गेंद और ये गेंद मैदान से बाहर। लुक एट दैट, व्हाट अ फैंटास्टिक स्ट्रोक। पहली गेंद पर आक्रमण किया शुभम आहिरे पर। इस बीच बिल्कुल यॉर्कर गेंद थी, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, मना किया है। मिड ऑफ पर एक फील्डर तैनात थे, अच्छा फील्ड किया। एकनाथ डगले सर, मैं आपसे गुजारिश करता हूं कि आपने मंच से जुड़ना है। बिल्कुल आए चुके कि ये सूचना है कि आपने मंच से जुड़ना है। फिलहाल बीच मैदान पर दो टीमें, एक कड़ा घमासान, 2 गेंदें हो चुकी है। दूसरा ओवर प्रगति पथ पर है, 2 गेंदें हो चुकी है। ओवर की तीसरी गेंद, ये गेंद कहीं ना कहीं धीमी थी, मौका बना हुआ था, गेंद तक आना चाहते थे। बिल्कुल लोअर फुल टॉस में कन्वर्ट करना चाहते थे बैट्समैन। बिल्कुल बैठकर इस गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड में सागर आगान। देखो सागर आगान को आप ऐसी गेंदें चकमा देने का प्रयास था, उसमें कामयाबी मिली, गेंद डॉट। इस बीच बिल्कुल ऑफर किया था, कट करना चाहते थे, ऑफ ट्रैकल गेंद थी, स्लाइस करना चाहते थे बैट्समैन सागर आगान पूरी तरह से बीच होते हुए। अच्छा कमबैक, पहली गेंद पर एक बड़ा हिट आने के बाद दूसरी गेंद पर लगातार 3 गेंदें डॉट आई है। ओहो, इनसाइड आउट, क्रिकेट का सबसे बेहतरीन स्ट्रोक, एक शा कवर में 1 बाउंस, क्रैकिंग स्ट्रोक 4। और कुल इन 5 गेंदों पर शुभम आहिरे के 10 रन बने हैं। देखो पहली गेंद पर 6 रन आने के बावजूद 3 गेंद लगातार डॉट डाली गई थी शुभम आहिरे, और इससे पहली जो गेंद थी उस पर एक 4 आया था। यानी जो स्कोरबोर्ड चाहिए, जो रन रेट चाहिए, पूरी तरह से कामयाबी मिल रही है। आखिरी गेंद आई डॉट, यानी इस ओवर में बने 10 रन, 4 गेंदे डॉट, 1 4 1 6। 2 ओवर की समाप्ति हुई आफ्टर 2 ओवर। स्कोर 19 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस, टीम धर्मवीर कसारा। यस, अगदी जर पाहायला गेलं तर आदिवासी गटासाठी नॉकआउटचे जे सामने आपण पाहिलेत, याच्यासाठी मालिकावीर सायकल ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे, दिवंगत आदित्य लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ श्री संदीप पवार यांच्याकडनं ही मालिकावीरची सायकल आपण पाहत आहोत। अगदी या आयोजनासाठी एक मोलाचं सहकार्य त्यांचं राहिलंय, तर त्यांचं या आयोजनाच्या वतीने श्री संदीप पवार यांचं मी आभार व्यक्त करतोय। अगदी एक मोलाचं सहकार्य त्यांच्याकडनं राहिलंय। चला जाऊया मैदानाकडे। अगदी आपण पाहत आहोत आता मात्र 2 षटक कंप्लीट झालेत। या 2 षटकामध्ये अगदी जर आपण पाहिलं तर धावफलकाला धावा 19 आपण पाहत आहोत। नंतर आपण प्रीमियर साठी अगदी मालिकावीर प्रीमियर लीग साठी लीग स्टेजचे जे आपण मॅच जो पाहत आहोत त्याच्यासाठी सुद्धा मालिकावीर आहे सायकल। लाहेगावचे एक गोड व्यक्तिमत्व श्री नितेशजी भोईर यांच्याकडनं आणि श्री रवी फरडे लाहेगावचं यांच्याकडनं ही मालिकावीरची सायकल पुरस्कृत केली गेली आहे, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय। गेंदबाजी ट्रैक पर अपना दूसरा स्पेल राजू पाटिल, पहली गेंद पर सिंगल और स्ट्राइकर एंड पर बैट्समैन सागर आगान, जिन्होंने 8 गेंदें खेली है और 11 रन पर बल्लेबाजी करते हुए। ओहो, ऑन साइड में मिस टाइम स्ट्रोक है, नीचे डीप में फील्डर है और ये बड़े खिलाड़ी की कैच छोड़ी है आपने। ये कैच नहीं, शायद आपके हाथ से मैच छूटा है। बिल्कुल सागर आगान की कैच,
दूसरा जीवनदान यहां से मिलता हुआ, दूसरा मौका मिलता हुआ बैट्समैन सागर अगान को, और अच्छी पार्टनरशिप दोनों के बीच बिल्ड होती हुई, जहां पर इस गेंद पर सिंगल प्राप्त हुई। स्कोर बोर्ड 21 रन, 21 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस। 4 गेंदें शेष है, तीसरा ओवर प्रगति पथ पर है। एक नया गेंदबाज, होनहार गेंदबाज, जिसकी पहली ओवर में सिर्फ 9 रन आए थे। मैडेटी पावर प्ले का ओवर किया था राजू पाटिल ने। अब 4 गेंदें शेष है। स्ट्राइकर एंड पर सिद्धेश। इस बीच खड़े खड़े खेल दिया, डाउन द ग्राउंड, ओवर द बॉलर हेड। क्रिकेट का सबसे सेफ स्ट्रोक, बिग सिक्सर, 6 रन। यस, अगदी पाहायला गेले तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ओव्हर द बॉलर हिट हा फटका आपण पाहिला 6 धावांसाठी। अगदी आपण पाहू शकाल पूर्णपणे ताकद झोकून दिली होती या फटक्यावरती। षटकार आलाय, या षटकाराने अगदी आपण पाहू शकाल धाव फलक थोडासा फ्लाय होतोय, जाऊन पोहोचतोय 27 वरती। अगदी इक्वेशन आपण पाहायला गेले तर 15 चेंडू असतील, आता मात्र 15 चेंडू मध्ये बनवायच्यात 26 धावा। हाफ ट्रॅकर होता, मिस टायमिंग आहे। स्वतः एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु थोडेसे दूरवर राहिलेत। अगदी 2 धावा होत आहेत कंप्लीट। या 2 धाव्यांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 29 वरती। आता मात्र इक्वेशन पाहायला गेलं तर 14 चेंडू 24 ची गरज। जी बिल्कुल, स्कोर बोर्ड 29 रन पर रुका हुआ है। बहुत अच्छी पार्टनरशिप बिल्ड होती हुई, 2 मौके दिए सागर अगान को। ये कहीं ना कहीं आगे चलकर सरदर्द बन सकता है ये खिलाड़ी, ये इस बात को सोचना होगा। और की अगली गेंद ऑन साइड में बल्ले पर सही से आई नहीं थी, पर डीप में प्रोटेक्शन है। आउटफील्ड तेज होने की वजह से फील्ड किया, थ्रो किया, तब तक इस गेंद पर 2 रन मुकम्मल किए। 2 रन के चलते स्कोर बोर्ड 31 रन, 31 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस। अब जो इक्वेशन है 13 गेंदे और जीत के लिए करने होंगे 22 रन। राजू पाटिल गेंदबाजी ट्रैक पर है। एक बड़ा हिट आने के बाद दोनों गेंदों पर 2-2 रन मिले हैं। ऑन साइड में बिल्कुल शॉर्ट गेंद थी, धीमी गेंद थी। मिड विकेट के फील्डर गेंद तक पहुंचे, इस गेंद पर भी मिले हैं 2 रन, यानी लगातार 3 गेंदों पर 2-2 रन बने। तीसरे ओवर की यहां से हुई समाप्ति, रनों की संख्या 33 ऑन अ बोर्ड विदाउट एनी लॉस। धर्मवीर का सारा। अब जो इक्वेशन रहेगा 12 गेंदे और 20 रन की जरूरत। यस, नक्कीच इक्वेशन पाहायला गेले तर प्रत्येकी षटकामध्ये 10 धावा इथनं जमा कराव्या लागतील। अगदी 6 चेंडू मध्ये 10 धावा जमा कराव्या लागतील। इक्वेशन 12 चेंडू 20 चा आहे, म्हणजेच काय तर प्रत्येकी षटकामध्ये 10 धावींची गरज आहे। सागर आहे, पॉसिबल गोष्ट आहे, परंतु जोपर्यंत सागर आहे तोपर्यंत कठीण होऊ शकता टीम ओम दत्त कसारा संघासाठी। सागरची विकेट काढावी लागेल। अगदी सागरनं 2 टाइम चान्सेस दिले होते, परंतु 2 टाइम त्याला पाहायला गेलं तर 2 वेळेस जीवनदान मिळालं। अगदी या जीवनदानचा फायदा कितपर्यंत घेऊ शकतील फलंदाज सागर। यस, 12 चेंडू 20 ची गरज आहे। गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहत आहोत अनिलचा पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉल वरती हा तडाखा लॉंग ऑनला ठोकलाय। षटकार। मला वाटते गोलंदाज ओव्हरस्टेप झाले होते की काय। यस, अगदी इथनं पाहायला गेलं तर पहिलाच बॉल आपण पाहत होतो अनिलचा चुकीचा पडतोय। अगदी 9+6 म्हणजेच काय तर 7 धावा दाफलकाला जोडल्या गेल्यात। आता मात्र इक्वेशन पाहायला गेलं तर 12 चेंडू 13 ची गरज आहे। अगदी या सामन्यासाठी भरपूर मोठं मोलाचं सहकार्य अगदी जर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय श्री विनायक नाना सावंत यांच्याकडून भाजप शहर अध्यक्ष कसारा ही अशी व्यक्ती आहे, एक भरपूर मोठं मोलाचं सहकार्य
आयोजनासाठी राहिला. अजून एक दर्जेदार फटका आहे. लॉंग ऑन ला क्लिअर करत असत. बॅक टू बॅक दुसरा बिग ब्लास्ट. सागर आगान ऑन फायर नाव. षटकार. तर अगदी मी मगाशीच थोडासा उल्लेख केला होता आदरणीय सन्माननीय विनायक नाना सावंत यांच्याकडून या स्पर्धेसाठी विनायक नारायण सावंत साहेबांकडनं अगदी या स्पर्धेसाठी ट्रॉफीज आपण पाहू शकाल पुरस्कृत केल्या गेल्यात. अगदी केपीएल म्हणजेच प्रीमियर साठी अगदी ह्या 4 ट्रॉफ्याज इथनं पुरस्कृत केल्या गेल्यात. अगदी भाजप शहर अध्यक्ष कसारा आपण त्यांना पाहत आहोत. जागा बनवली होती. अगदी आडवा बॅटना फटका मारण्याचा प्रयत्न आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू वाईड घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. अगदी इक्वेशन आता मात्र कुठेतरी सोपं झालं. 10 चेंडू मध्ये बनवायच्यात 6 धावा. कहीं ना कहीं सागर आगान की 2 कैचेस महंगी पड़ी, उस बात को भी सोचना होगा. और ऑन साइड में खेल दिया. गैप में ये गेंद एक टप्पे पर बाउंड्री लाइन से बाहर, बिल्कुल वाइडिश लॉन्ग ऑन पर 4 रन. अब जीत के लिए 2 रन की जरूरत है. 9 गेंदे और 2 रन. कुल रनों की संख्या 51 रन. 51 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. 3 गेंदे शेष है, जहां पर चौथा ओवर प्रगति पथ पर है. गेंदबाजी ट्रैक पर अनिल. ओहो, ऑन साइड में खेल दिया. पहला रन यहां से मुकम्मल. दूसरे का प्रयास. गेंद लॉन्ग लेग रीजन में बाउंड्री लाइन से बिल्कुल डीप में रोका गया इस गेंद को और 2 रन मुकम्मल किए गए. इसी के साथ इस मैच को जीता है धर्मवीर कसारा ने. बहुत बहुत मुबारक एंड हार्ड लक ओम दत्त कसारा. चलो नेक्स्ट मैच के टॉस के लिए बढ़ते हैं, जहां पर टॉस बॉक्स में पुष्पा 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 पुष्पा